शेतापासून जवळच असणाऱ्या जंगलात शेळ्या आणि आपले 2 बैल घेऊन नंदू आला होता. बैल आणि शेळ्या चारण्याचे काम नेहमी नंदूचे वडील करायचे, पण आज वडील जरा उशिराने शेताकडे येणार असल्याने नंदू त्याचे बैल आणि शेळ्या घेऊन पुढे आला होता. जंगलातल्या गवताळ भागात बैल आणि शेळ्या निवांत चरत होत्या. नंदू त्यांच्यावर लक्ष ठेवत जंगलातला रानमेवा हुडकत होता. थोडा वेळ गेला असेल नसेल तोच नंदूचे बैल अस्वस्थपणे इकडे तिकडे बघू लागले. त्यांच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती दिसू लागली. शेळ्या सुद्धा चरणे सोडून बावरल्यागत आजूबाजूला बघू लागल्या. बैल आणि शेळ्या चरायचे सोडून अस्वस्थपणे उभ्या आहेत हे बघून नंदू सुद्धा बावरला. त्याच्या मनात नको ती शंका आली आणि मग तोही आजूबाजूला सावधपणे बघू लागला. एवढ्यात जवळच्या झाडीत काहीतरी खसपस झाली. शेळ्या घाबरून नंदूकडे धावल्या. बैल सुद्धा धूम ठोकण्याच्या तयारीत उभे राहिले. घाबरलेल्या नंदूने जवळच्या एका झाडाजवळ जात झाडावर चढण्याची तयारी केली. नंदूच्या मनात जी शंका आली होती ती शंका अखेर खरी ठरली. बाजूच्या झाडीतून एक वाघ दबकत दबकत नंदूच्याच दिशेने पुढे सरकत होता. घाबरलेला नंदू मग सरसर करत जवळच्या झाडावर चढला. आता त्याला वाघाची भीती नव्हती. तो आता सुरक्षित होता, पण त्याच्या शेळ्या मात्र असुरक्षित होत्या. वाघाने एक वार शेळ्यांकडे पाहिले आणि तो जिभल्यात चाटतच त्यांच्या दिशेने निघाला. घाबरलेल्या शेळ्या इतस्तः उधळल्या. जीव वाचवण्यासाठी त्या वाट फुटेल तिकडे पळू लागल्या. पळणाऱ्या शेळ्यांमधील एका शेळीवर नजर रोखत वाघाने आपले भक्ष्य निश्चित केले आणि तो झेप घेतच त्या शेळीकडे धावला. काही समजण्याच्या आतच त्याने त्या शेळीला पकडले. वाघाच्या तावडीत सापडताच शेळी जीवाच्या आकांताने ओरडू लागली आणि तो आवाज ऐकून नंदूचा मुंगळ्या नावाचा बैल जीवाची पर्वा न करता वाघाच्या दिशेने धावत सुटला. वाघ शेळीला पकडून नेत असतानाच मुंगळ्याने आपल्या शिंगांनी त्याच्यावर हल्ला चढवला. मुंगळ्याचे ते धाडस पाहून दुसरा बैल सर्जा सुद्धा त्याच्या मदतीला धावला आणि दोघांनी मिळून वाघावर हल्ला चढवला. अनपेक्षित झालेल्या हल्ल्याने बावरलेला वाघ शेळीला तिथेच सोडून हार पत्करल्यागत जंगलात पळून गेला. स्वामीनिष्ठा आणि धाडसाच्या जोरावर मुंगळ्याने वाघासारखे मोठे संकट पळवून लावले होते. वाघ जरी जंगलात पळून गेला होता तरी मुंगळ्या आणि सर्जा मात्र पहारेकरी असल्यागत आपला मालक नंदू आणि शेळ्यांच्या भोवती अस्वस्थपणे फेऱ्या मारत त्यांचे रक्षण करत होते.